केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। किनवट पोलिसांची अवैध हातभट्टीवर धडक कारवाई। बोधडी बुद्रुक शिवारात 36,000चे मोहफूल रसायन जप्त करण्यात आले। किनवट नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून आज मास रेड मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली। बोधडी बुद्रुक येथील जगन्नाथ बाबा माळ शिवार परिसरात टाकलेल्या धाडीत अंदाजे 600 लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे मोहफूल रसायन जप्त करण्यात आले आहे। या मुद्देमालाची किंमत सुमारे 36,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। बोधडी बुद्रुक शिवारात बेकायदेशीररित्या हातभट्टीची दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी जगन्नाथ बाबा माळ शिवारात अचानक छापा टाकला। आरोपीवर गुन्हा दाखल। या प्रकरणी उत्तम एकनाथ केंद्रे राहणार बोधडी याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनास्थळावरून जप्त केलेले रसायन पोलिसांनी नष्ट केले असून पुढील तपास सुरू आहे। कार्यवाही करणारे पथक। ही यशस्वी कार्यवाही पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फडेवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल आत्राम, वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल रांजणे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल डुकरे यांच्या पथकाने केली। तालुक्यातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध अशीच कडक मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे। या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।